नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव झाला 7,500 पार? आणि भविष्याचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव आणखीन कुठून कुठपर्यंत जाणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात जी तेजी आली आहे, या तेजीचे पडसाद देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा उमटत आहेत। आणि महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाची बाजारभाव पातळी वाढली असून काही बाजार समित्यांमध्ये तर कापसाचा बाजारभाव 7,500 पार गेला आहे, ज्याच्यामध्ये विदर्भातील असणाऱ्या काही बाजार समित्या आणि मराठवाड्यातील काही बाजार समित्यांचा समावेश आहे। पण देशामध्ये घटत जाणारी कापसाची विक्री, वाढत जाणारी कापसाची मागणी आणि सोबतच मित्रांनो देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावातील असणारी तफावत, यामुळे निर्यातीला वाव मिळून कापसाच्या बाजारभावातील ही तेजी कायम राहून कापसाचा बाजारभाव भविष्यात 8,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। म्हणून कापसाच्या विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा बाजारभाव सध्या 7,500 पार दिसत आहे, म्हणून इथं 25% कापसाची विक्री करा। आणि इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत राहिलात तर 100% या तेजीचा होईल आपल्याला या ठिकाणी फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।